बदलापूरची घटना तर ताजीच आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा कोल्हापूरमध्ये घटना घडली, नागपूरमध्ये घटना घडली, पुण्यात घटना घडली, अकोल्यामध्ये घटना घडली आणि या सगळ्या घटना रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले। महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी राजकीय संस्कृती निर्माण केली, गुन्हेगारी संस्कृती राजकारणामध्ये। बदलापुर में 2 स्कूली छात्रों के साथ यौन उत्पीड़न के बाद पूरे महाराष्ट्र में गुस्से की लहर है। घटना के विरोध में आज सतरम में महाविकास आघाड़ी की ओर से मौन विरोध प्रदर्शन किया गया। महाविकास आघाड़ी के नेता चेहरे पर काली पट्टी बांधकर राज्य भर में जगह जगह विरोध आंदोलन कर रहे हैं। इसी पृष्ठभूमि में सतरम में महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं ने शिव तीर्थ क्षेत्र में काला झंडा लेकर विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर कार्यकर्ताओं ने चेहरे पर काला मास्क पहनकर कंधों पर काले रिबन भी बांधे। महाविकास आघाड़ी के सैकड़ों कार्यकर्ता मुख्यमंत्री, घर मंत्री इस्तीफा दो की तख्तियां लेकर सड़कों पर उतरे थे। महिलाओं और लड़कियों पर बढ़ते अत्याचार के खिलाफ जनता के विरोध प्रदर्शन की घोषणा के कारण सतरा में भी ट्रैफिक जैम का सामना करना पड़ा। सतरा से FAC न्यूज के लिए जुबैर शेख और मुन्ना मुजव्वर की रिपोर्ट। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींवरच्या अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या। बदलापूरची घटना तर ताजीच आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा कोल्हापूरमध्ये घटना घडली, नागपूरमध्ये घटना घडली, पुण्यात घटना घडली, अकोल्यामध्ये घटना घडली आणि या सगळ्या घटना रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले। खरं तर हे सरकारच असंवेदनशील आहे आणि या असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही तोंडाला काळ्या पट्ट्या आणि दंडाला काळ्या पट्ट्या बांधून या सरकारचा निषेध करतोय। अत्याचार करणाऱ्या या नराधामांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना त्वरित शिक्षा व्हावी ही आमची या पाठीमागची मागणी आहे। काळिंबा फासणारी जी घटना घडली, अल्पवयीन मुलींच्यावर जो लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी झाला, ज्याला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या पालकांना कळल्यानंतर संबंधित पालक पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका त्या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही। आज या ठिकाणी महिलांचा गौरव करण्याचं काम, बेगडी काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी राजकीय संस्कृती निर्माण केली, गुन्हेगारी संस्कृती राजकारणामध्ये या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी निर्माण केली। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली होती। परंतु जे वकील जो सनदशीर मार्गानं या देशाला महात्मा गांधींनी अहिंसतेचा जो मार्ग दिलाय, त्या मार्गामध्ये हे सरकार दडपशाहीच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांचा आवाज दडपण्याचं काम करतंय। काल हायकोर्टामध्ये जे वकील गेले, त्या वकिलांची पार्श्वभूमी बघितली तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तेच वकील होते। त्याच वकिलांनी काल त्या ठिकाणी या राज्यामध्ये शासनाच्या विरोधात बंद जो पुकारलाय, तो बंद त्या ठिकाणी कोर्टानं स्थगिती द्यावी। म्हणजे त्या वकिलांचे बोलवती धने कोण आहेत हे महाराष्ट्राला काल कळालेलं आहे। म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वकिलाच्या माध्यमातून ज्यावेळेला सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यावेळेला त्या वकिलांनी आरक्षणामध्ये कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते आरक्षण कॅन्सल केलं। आज जो महाराष्ट्रावर महिलांच्यावर, लहान मुलींच्यावर असा अत्याचार सुरू आहे, त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि जे संविधान मार्गानं आंदोलन पुकारल्यानंतर त्या ठिकाणी दडपण्याचं सरकार काम करतंय, या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मुक आंदोलन त्या ठिकाणी काळ्या फिती बांधून निषेध करतो या सरकारचा।